सर्वांना नमस्कार. अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे 190 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत आणि या सगळ्या कथा तुम्ही आपल्या चॅनलवरती प्लेलिस्टच्या स्वरूपात पाहू शकाल, जेणेकरून तुम्हाला सगळ्या कथा सलग ऐकायला भेटतील. आता अर्जुनने मयुरीच्या बोटात अंगठी घातली आणि तसाच तिचा हात पकडून तिला स्टेजवरून खाली घेऊन आला आणि वधू पक्षाच्या रूमकडे निघाला. इतक्यात चैतन्य त्याला अडवत म्हणाला, ओ नवरदेव, सकाळी सकाळी भांग पिली का? वाचता येत नाही पाटी? तिकडे कुठे निघालात? तो वधू पक्ष आहे, वर पक्ष इकडे आहे. अर्जुन म्हणाला, माहीत आहे, पण तिकडंच निघालोय. राहुल म्हणाला, अर्जुन, नॉट अलाउड. काहीही मस्ती आणि चावटपणा करायचा नाही. चल इकडे वर पक्षाच्या रूममध्ये. असं म्हणून त्याच्या हाताला पकडलं. अर्जुन म्हणाला, यार जाऊ दे ना, आशूला बघायचं आहे ना. तो खूप रडत होता, त्याची मांडी दुखते, त्याला लस दिली आहे. आणि सचिन म्हणाला, मग तू त्याला तुझं दूध पाजणार आहे का? तुला पाना फुटला आहे की काय? तशी मयुरी थोडीशी हसली. अर्जुन म्हणाला, सचिन, तुझं बाळ आलं ना, मग कळेल तुला. मग मी सुद्धा चांगलाच बघतो तुला. यार बछडा आहे तो माझा, त्याला दुखतंय आणि मी नको का त्याला बघायला? आणि मी त्याला पाहिलं नाही असं कधी होईल का? आणि मग तरीही अर्जुन सगळ्यांचा विरोध झुगारून मयुरीच्या हाताला पकडून वधू पक्षाकडे निघाला. तसे सगळेच रॉयल बॉयज त्याच्या पाठीमागे निघाले आणि म्हणाले, चला चला, मग आम्ही पण येतो तुझ्या बछड्याची सुजलेली मांडी बघायला. आणि अर्जुनने आता डोळे मोठे करून पाठीमागे पाहिलं तर सगळी भूतं त्याच्याच मागे लागली होती. अर्जुन म्हणाला, यार नाही काही करणार मी, विश्वास ठेवा माझ्यावर. आणि चैतन्य म्हणाला, विश्वास गेला पाणीपतात. तू ठेवतोस का कुणावर अशा बाबतीत विश्वास? विस्तवाजवळ लोणी ठेवलं की डोळे झाकून समजायचं की ते वितळणारच आणि आम्हाला तुझ्यावर विश्वास नाही. आत्ताच बघितलं ना, डोळा काय मारतोय, पाऊट काय करतोय, आणि असा आत गेल्यावर तू गप्प बसशील का? आणि कोमल म्हणाली, पण आम्हाला आमच्या ताईवर पूर्ण विश्वास आहे. हो ना गं ताई, तू काहीच नाही ना करणार? मयुरी आता नुसती गालात हसत होती आणि मनात म्हणाली, मी तर काहीच नाही करणार, पण अर्जुन रवांनी जर सुरुवात केली तर मी स्वतःला नाही अडवणार. त्यांच्यापुढे माझं कुठे काय चालतं? आणि मयुरी गालात लाजत होती. हे पाहून मेघा म्हणाली, नाही नाही कोमल, ताईंवर विश्वास ठेवायला नको. त्या हसतात बघ कशा. चल आपण सुद्धा यांच्यासोबत जाऊयाच, नाहीतर हे दोघेही एकमेकांना सामील होतात. मांजराला उंदीर साक्ष. मयुरी हसून म्हणाली, गप्प बसा गं, किती छळाल. आणि मग अर्जुन म्हणाला, ठीक आहे, चला येऊ द्या तुमची वरात आमच्या पाठीमागून. आणि इकडे पाहुणे येत आहेत, त्यांचं कोण बघायचं? राहुल, कसला कार्यकर्ता आहेस रे तू, डोंबलाचा? पाहुण्यांच्या नाश्त्याचं बघ. सचिन, दामले काकूंना नाश्ता दिलास? आणि तुम्ही सगळ्यांनी तरी खाल्ला आहे की नाही? आणि सचिन म्हणाला, आणि तुझं काय, तू तरी कुठं खाल्लास नाश्ता? त्याआधीच तू तुझा स्वीट खायला निघालास की? आणि मयुरी हळूच हसून म्हणाली, आम्हा दोघांचाही उपवास असतो, लग्न लागल्याशिवाय काहीच खायचं नसतं. आणि मग चैतन्य मध्ये पडत म्हणाला, ओके, मग आता काहीच भीती नाही. वहिनी, काही म्हणजे काहीच खायचं नाही, कळलं? लग्न होईपर्यंत कळतंय ना तुम्हाला मी काय म्हणतोय? अर्जुन काहीच उष्ट करायचं नाही. आता याचा अर्थ मयुरीला कळाला की काय म्हणायचं होतं त्याला. ती खूप छान लाजली, ओंजळीत तोंड लपवून. आणि मग सगळेजण तिला अशी लाजताना पाहून हसायला लागले. ती लाजताना खूप गोड दिसायची. हेच तर सिक्रेट होतं. त्यांच्या लग्नाला इतकी वर्ष होऊनही अजून असं का वाटत नव्हतं की त्यांचं लग्न जुनं झालं आहे. अजून नवीन नवरा नवरीच वाटत होते ते दोघं. मग चैतन्य म्हणाला, ए चला रे, आपण नाश्ता करून घेऊया. यांना बघू दे यांच्या आशूला, त्याची शी शू झाली का ते. अर्जुनराव बघा हां, जावा. आणि मग सगळ्यांनी युटर्न घेतला. अर्जुन आणि मयुरी वधू पक्षाच्या रूममध्ये आले. तर आशू निवांत झोपला होता. तोंडामध्ये दूध पिण्यासाठी ओठांची हालचाल करतात तशी तो त्याची जीभ चोखत होता. अर्जुन त्याच्याजवळ बसला आणि त्याच्या चेहऱ्यावरून खूप प्रेमळ हात फिरवला. आणि तो त्याची पप्पी घ्यायला जाणार इतक्यात ती म्हणाली, अहो झोपला आहे ना तो, झोपेत नका पप्पी घेऊ.
अर्जुन तिच्याकडे बघून हसत चावटपणा करत म्हणाला, मग जे जागे आहेत त्यांची तर घेतली तर चालेल ना? मयुरी आता हसली आणि तो त्याच्या मांडीला हात लावणार इतक्यात मयुरी म्हणाली, अहो हात नका लावू, नाहीतर उठेल तो. रात्रभर झोपला नाही. आता कुठे डोळा लागला आहे त्याचा. अर्जुन म्हणाला, मग झाला सत्यानाश. मयुरी म्हणाली, असं का बोलताय? अर्जुन म्हणाला, बायको, माझं आजचं हनीमूनचं प्लॅनिंग होतं. आणि मयुरी म्हणाली, इतकी काही घाई आहे? इतकी घाई करायची काही गरज आहे का? मी काही कुठे पळून चालले का? आणि अर्जुन त्याला सोडून तिच्याकडे आला. तिचे दोन्ही हात हातात घेतले. तिची हनुवटी त्यानं वर केली आणि म्हणाला, इकडे बघ आणि माझ्या डोळ्यात पाहून सांग, तुला नाही घाई माझ्याजवळ यायची? आता अर्जुनने त्याच्या हाताने हळूवार तिचे हात स्मॅश करायला सुरुवात केली आणि मयुरी पायाच्या नखापासून ते डोक्यापर्यंत शहारत होती, उत्तेजित होत होती, फुलत होती, रोमांचित होत होती. अर्जुनरावांच्या एका बोटाचा स्पर्श पुरेसा होता तिला पेटवायला आणि ती आणखीन लाजून म्हणाली, नका ना असं करू, मला कसं तरीच होतं, सोडा ना. अर्जुन म्हणाला, तेच तर जमत नाही बायको, तुला सोडणं जमणार नाही. तुला सोडायचं हे सोडून बाकी काहीही सोडायला सांग. आणि मयुरी त्याच्याकडे बघून हसली. स्वारींची शब्दाची खेळी ऐकून तिला नेहमीच मज्जा वाटायची आणि त्याचं कौतुक तर फार वाटायचं. तिला तिच्या या शब्दांच्या जादूगार असलेल्या नवऱ्याचं फार फार कौतुक. ती म्हणाली, अर्जुनराव सोडा ना आता, खरंच मला कसं तरी होतंय. अर्जुन म्हणाला, कसं तरी होतंय म्हणजे नक्की काय हे सांगता येत नाही आणि कुठेतरी जावं वाटतं. या गावाचं नाव सांगता येत नाही, हो ना? मग आता हे कसं तरीच होतंय ते करून दाखवशील? मयुरी लाजून म्हणाली, जा तिकडे नालायक कुठले, सोडा ना मला, आणखीन खूप विधी व्हायचे आहेत. आणि अर्जुन जास्त आडेवेडे न घेता तिला म्हणाला, मयू, एक किस साखरपुड्याचा. आणि तिने डोळे मोठे केले आणि म्हणाली, नाही हा अर्जुनराव, नको प्लीज. तो म्हणाला, अशी काय मोठे डोळे करून पाहतेस, इथे आपण दोघेच आहोत, स्टेजवर नाही मागितला तुला मी किस जे तू इतकी लाजतेस. ती म्हणाली, आता साखरपुड्याचा किस मागाल आणि मग हळदीचा सुद्धा मागाल. अर्जुन हसून म्हणाला, फंटास्टिक, अशी हुशार बायको पाहिजे, नवऱ्याच्या मनातलं ओळखणारी. आत्ता मला तू खरी ओळखायला लागलीस बघ मयुराणी. दुसरं लग्न करायची वेळ आली तेव्हा मग होऊन जाऊ दे ना धिंगाणा. असं म्हणून तो तिच्या आणखीन जवळ गेला आणि मयुरी आणखीनच लाजून म्हणाली, उपवास आहे माहीत आहे ना? अर्जुन म्हणाला, उपवासाचाच तर किस मागतोय, उपवासाचा सुद्धा किस असतो, कळलं? मयुरी म्हणाली, हे कोणी ठरवलं आणि कधी असं नसतं? अर्जुन म्हणाला, आणि तू म्हणतेस ते कधी कोणी कुठं ठरवलं ते सांग, त्याचे पुरावे आणून दे, कुठल्या पुस्तकात लिहिलं ते दाखव आणि मग माझं म्हणणं खोटं आहे हे सिद्ध कर, मी ऐकतो तुझं. आता अर्जुनरावांशी वाद घालण्यात कोण जिंकला आहे का? आणि मयुरी तर नाहीच नाही. आणि आता ती शांत आहे हे बघून, तिची परवानगी आहे असं समजून अर्जुनराव हळूच तिच्या तोंडाकडे तोंड घेऊन गेले. आता मयुरीला अर्जुनरावांचे पूर्वीचे किस आठवत होते, अगदी तोंड भरून. आणि तिची छातीची धडधड आणखीनच वाढली. आता तो तिचा किस घेणार इतक्यात, मयुरी हळदीची साडी घातलीस का? मुहूर्त जवळ आलाय हळदीचा, असं म्हणतच सासूबाई आत शिरल्या. आणि अर्जुन पटकन तिच्यापासून लांब सरकला आणि मनातच चिडून म्हणाला, आय घातली, नको तिथं टपकते ही सासू. आणि अर्जुनला पाहून सासूबाई म्हणाल्या, अर्जुन तू इथे काय करतोस? आणि मयुरी आता तिच्या चावट नवऱ्याला आईच्या तावडीतून वाचवत म्हणाली, अगं आशूला पाहायला आले होते, खूप दिवस पाहिलं नव्हतं ना म्हणून. सासूबाई म्हणाल्या, आता झालं असेल ना पाहून, तर निघा आणि तू सुद्धा तयार हो कपडे घालून. हळदीचे कपडे घालून तयार राहा, हळदीत खूप वेळ लागतो, सगळ्या बायका येतात ना हळद लावायला. आणि अर्जुन मनात म्हणाला, माझ्या किसच्या प्लॅनला घोडा लावून आता वरून कसली हळद लावता? सगळं बदललं, पण हे खाष्ट पात्र मात्र आहे तसंच आहे, अगदी ओरिजिनल. पण कुठे नेऊन विकावं म्हटलं तरी ₹1 मिळायचा नाही. लग्नाच्या सुरुवातीलाच अर्जुनराव सासूवर चिडले होते,
खूप भडकले, कारण त्यांना त्यांच्या रोमॅन्समध्ये व्यत्यय आलेला चालत नसायचा. ॲट एनी कॉस्ट पहिल्याच घासाला खडा लागला असं म्हणून तो चिडूनच आणि अपूर्ण राहिलेला रोमॅन्स मनात ठेवूनच बाहेर गेला आणि मयुरी हसायला लागली. मग अर्जुनसुद्धा त्याच्या रूममध्ये गेला. सगळे रॉयल बॉयज तिथे आले आणि चैतन्य म्हणाला, आलास होय, झाला आशूला बघून? तोंड गोड करून आलास तू? आम्हाला तर वाटलं आता डायरेक्ट हनीमून करूनच येतोस की काय. अर्जुन म्हणाला, गप्प बस भाड्या, काही नाही केलं मी. सचिन म्हणाला, कसा करशील? आम्ही एक ॲटम बॉम्ब पाठवला होता ना रूममध्ये. अर्जुन म्हणाला, म्हणजे तुम्ही पाठवलं होतं त्यांना? राहुल म्हणाला, मग काय तर, आमच्याने तो ऐकणारच नव्हता, म्हणून म्हटलं जिथून तुझा मटका बसतो तिथूनच सुरुवात करावी. आणि केली की नाही तुझी बरोबर बांधी? आणि अभि म्हणाला, बांधी कसली, त्याची सासू तर पाचरच ठोकते त्याच्यामध्ये आणि अर्जुन रावांची हवा आपोआप निघून जाते असे म्हणून सगळे हसत होते, त्याची चेष्टा करत होते. कारण आता सेकंड राऊंड असला तरी अर्जुनराव नवरदेव होते आणि या रॉयल गँगच्या हिट लिस्टवर तेच असणार होते. नेहमी ते सगळ्यांची पाचावार धारण करायचे, पण आता त्यांची बारी होती. कारण ही सगळी भूतं त्यांच्याच हाताखाली शिकून ट्रेन झाली होती ना, मग गुरुची गुरुदक्षिणा तर दिलीच पाहिजे. आणि त्यांना हसताना पाहून अर्जुन म्हणाला, साल्यांनो, दोस्त आहात की दुश्मन? आणि इतक्यात सचिन म्हणाला, आमचं जाऊ दे, पण तुझा साला बघ ना, तो कपिल बोलत का नाही रे? आणि राहुल म्हणाला, बहुतेक गिरणात सापडला असेल आणि म्हणून तो बोलत नसेल. अर्जुन म्हणाला, बरोबर आहे तुझं, बहुतेक माझ्या सासूने बेडकाला दगड मारला असेल गरोदर असताना त्याच्या वेळी, म्हणून हे बेनं मुख जन्माला आलं. आणि आता सगळे खी 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 करून हसत होते. काय म्हणायचं या माकडांना, काय बोलावं याचं यांना भानसुद्धा नसतं. एकदा सुरू झाले की सुरू झाले. कोणावर किती टॉन्ट मारायचे, कुठे थांबायचं याचा काही विचारच करत नव्हते. याची अजिबात यांना मर्यादा नाही आणि यांच्या जिभेला लगाम नाही. यांच्या बायकांनी सुद्धा हात टेकले यांच्यासमोर. या जन्मात तरी यांना सुधारणारं कोणीच येणार नाही असं वाटतंय. आणि मग अभि म्हणाला, पण अर्जुन यार, एकुलता एक जुजू आहेस तू त्याचा, त्यानं बोलायला पाहिजे हो ना? तुला काय वाटतं, तो का बोलत नसेल तुझ्याशी? आणि अर्जुन म्हणाला, काय माहीत, मला काय चाटायचं आहे का त्याला? गेला उडत. जिला चाटायची तिला उचलायची आणि निघायचं लग्न झाल्यावर, मला घंटा फरक पडत नाही. आणि चला बघू, हळदीचे कपडे द्या असं म्हणून तो कपडे काढायला लागला. राहुल म्हणाला, आम्हाला तर वाटलं की तू तिथेच चेंज करतोस की काय. अर्जुन हसून म्हणाला, इरादा तर तोच होता, पण तुम्ही सगळा सत्यानाश केला भाड्यांनो. सगळ्या मनसुब्यांवर पाणी फिरवलं माझ्या. गनिमी कावा खेळता काय माझ्यासोबत? अभि म्हणाला, अर्जुन बास, आता चल बरं, काढ कपडे, नाही तर सचिन सांगतो तसा तुझ्या पॅन्टमध्ये खेकडे जोडीन, मग आपोआप पॅन्ट काढशील. त्याचे सगळे खूप मोठ्यानं हसले आणि सगळ्या पाहुण्यांनी आश्चर्यानं पाहिलं वर पक्षाकडे. हा काय प्रकार आहे या अर्थाने? मग इकडे मयुरीच्या मैत्रिणी, तिच्या बहिणी आणि सगळ्या रॉयल लेडीज तिची हळदीची तयारी करून देत होत्या. आशू झोपला होता म्हणून ठीक, तिचं निवांत आवरता येत होतं. रेड रंगाचा कोपरापर्यंत बाई असलेला ब्लाऊज आणि पिवळा धम्मक रंगाची साडी आणि लाल पिवळ्या रंगाचे फुलांचे गळ्यातले हार, केसातली बिंदी, मनगटावरती सुद्धा तशीच फुलांची माळ गुंफली होती. कानात सुद्धा फुलांचेच होते. आणि आता मयुरी एखाद्या फुलराणीसारखी दिसत होती. आणि अर्जुनने सुद्धा पिवळ्या रंगाचा कुर्ता घातला होता. तो सुद्धा खूप रुबाबदार दिसत होता. कितीही नाही म्हटलं तरी त्याच्याकडे मुलींची आणि लग्न झालेल्या बायकांची सुद्धा नजर जातच होती. पण आता तो नवरदेव आहे म्हणून सरळ लग्नाचं विचारता येत नव्हतं ना. आणि त्यात मयुरीनं आता नुकतंच दुसऱ्यांदा त्याला एंगेज केला होता. पण आता तरीही लग्न म्हटलं की मुली मुलांकडे आणि मुलं मुलींकडे बघणारच. चैतन्य उंच पुरा होता आणि आता त्याच्यावर नजर जात होती मुलींची. आणि एक मुलगी त्याच्याजवळ आलीच. आणि हे पाहून सगळ्यांना आश्चर्य वाटलं. नशीब तिथं मेघा नव्हती. अर्जुनचा करवला म्हणून मिरवणारा चैतन्य, सगळं काम अपडेट करणारा
जिथे तिथे पुढे पुढे करणारा चैतन्य पाहून तिला बहुतेक तो आवडला होता. आणि मग ती चैतन्याला म्हणाली, एक्सक्यूज मी, मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. चैतन्य म्हणाला, बोला ना. आणि तसा राहुल हळूच म्हणाला, चैतन्य, यंदाच कर्तव्य पार पडलं आहे, जरा सांभाळून. आणि चैतन्य त्याला डोळा मारत म्हणाला, करतो मी हँडल, पण यार आत्तापर्यंत एकही मुलगी इम्प्रेस होत नव्हती, जरा घेऊ दे की ही एक हटके मजा. आणि आता तो थोडासा लांब गेला. सगळे रॉयल बॉयज त्याच्याकडे बघत होते आणि ती त्याला डायरेक्ट म्हणाली, तुमचा लग्नाचा विचार आहे का? चैतन्य हसून म्हणाला, तसा आहे पण आणि नाही पण. मग ती म्हणाली, मला तुम्ही आवडलात. चैतन्य हसून मनात म्हणाला, बरा हिला मी लग्न झाल्यावर दोनाचे 4 हात झाल्यावर आवडलो. आता काय हिच्याशी लग्न करून मी शटभोजा होऊ की काय? इतके दिवस तर एकीला सुद्धा नव्हता आवडलो. सगळ्यांना तर अर्जुनच आवडायचा आणि आता तो एंगेज आहे हे बघून आणि मी रिकामा आहे असं समजून माझ्याकडे आली काय? यालाच म्हणायचं बैल मेला आणि झोपा केला. आणि मग तरीही चैतन्य म्हणाला, असं असेल तर हरकत नाही विचार करायला लग्नाचा. पण तुमच्या काय अपेक्षा आहेत होणाऱ्या नवरदेवाकडून? आणि ती मुलगी म्हणाली, काही नाही, फक्त एक बंगला 7-8 रूमचा, एक मोठी गाडी, सरकारी नोकरी आणि गावाकडे थोडीशी शेती आणि माझे भरपूर लाड करणारा नवरा असावा. बस फक्त इतकीच माझी अपेक्षा आहे. आणि तिच्या अपेक्षा ऐकून चेंगूट चैतन्य डोळे मोठे करून म्हणाला, बाप रे, इतक्या कमी अपेक्षा? अगं अजून सांगायचं ना की माझ्या बर्थडेला मला ताज हॉटेलमध्ये पार्टी द्यायची, लंडनमध्ये दरवर्षी एक ट्रिप काढायची. इतकी छोटीशी अपेक्षा ठेवतात का? आणि मग चैतन्य तिला म्हणाला, तुम्ही लग्नानंतर शेती करणार? ती म्हणाली, नाही नाही, मी कशाला शेतात जाईन. चैतन्य म्हणाला, मग शेती कशाला हवी आणि नोकरीसुद्धा हवी? नक्की नोकरीवाला नवरा हवा आहे की शेती करणारा हवा आहे? आणि ती म्हणाली, नोकरीवालासुद्धा हवा, पण फॉर अ चेंज म्हणून कधीतरी शेतात फेरफटका मारण्यासाठी शेती हवी. चैतन्य हसून मनात म्हणाला, छान, म्हणजे हातपाय पसरून खाशील निवांत. मग ती म्हणाली, मग तुमच्या काय अपेक्षा आहेत होणाऱ्या नवरीकडून? आणि चैतन्य हसून म्हणाला, काही नाही, माझ्यासुद्धा फार छोट्या अपेक्षा आहेत. एक मोठी मर्सिडीज कार, एक 3 BHK फ्लॅट, 5 लाख रुपये आणि 10 तोळे सोनं, बस इतकीच छोटीशी अपेक्षा आहे माझी. किती थोडी आहे ना? आणि ती मुलगी डोळे मोठे करून म्हणाली, अहो, ही अपेक्षा नाही, हा तर हुंडा झाला. तुम्ही सरळ सरळ हुंड्याची मागणी करताय आणि तीही इतकी जास्त. आणि मग चैतन्य हसून तोंड वाकडं करत म्हणाला, मग मगाशी तू जे काही म्हणालीस ते काय होतं? गणपतीची वर्गणी होती का? चल निघ. माझं लग्न झालं आहे ऑलरेडी. आणि आता चैतन्य ते खडूस रूप पाहून त्या मुलीला हसावं की रडावं तेच कळत नव्हतं. बाप रे, हे रॉयल बॉयज म्हणजे ना एखाद्याची जिरवण्यात आणि समोरच्याला गोल गोल फिरवण्यात एक नंबर. आता हे सगळे जण ऐकत होते आणि टाळी देऊन हसत होते. मग आता हळदीची तयारी सुरू झाली. अर्जुन आणि मयुरी पुन्हा पाटावर बसले. अर्जुननं आता तिच्याकडे पाहिलं. वा, काय सुंदर दिसत होती मयुराणी, सेम टू सेम फुलराणीसारखी, वनातून आलेल्या अप्सरासारखी. तिची ती कोपरापर्यंतची हातभर मेहंदी पाहूनच अर्जुनच्या हृदयात कालवा कालव सुरू होत होती. आणि अर्जुनराव म्हणाले, मयू, हळदीचा किस? तसे तिने मोठे डोळे केले आणि मनात म्हणाली, निर्लज्ज कुठले, चावट. बापरे, आता अर्जुनरावांचं लग्न म्हणजे पूर्वी कशी 10-15 दिवसांची लग्न असायची तसंच मला वाटायला लागलं आहे. मग आता तुम्हीच सांगा, शॉर्टकट घेऊ की लवकर आवरून टाकू अक्षता घाई गडबडीत अर्जुन मयुरीवर? कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला घाई नाही ना? आणि कितीही उशीर झाला लग्नाला तरी तुम्हाला गरम गरमच जेवण वाढणार. थँक्यू.